आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई तुळजा भवानी, तू आणि राजन सोडून सगळ्या जगाला असं वाटतंय की मला वेड लागले। गेली 17 वर्ष मी जिची वाट पाहतेय ती या जगात नाहीच आहे। पण तुला माहिती आहे हे वेड नाही आहे, ही माझी श्रद्धा आहे, हा विश्वास आहे तुझ्यावरचा। इतकी वर्ष मी हीच आशा मनात बाळगून आहे की केवळ तुझ्या आणि तुझ्याच कृपेने मला माझी मोठी नात भेटणार आहे। आणि मला खात्री आहे इतक्या वर्षांची माझी सेवा वाया जाणार नाही। मात्रे वहिनी बघा, आजी पुन्हा आल्या। दरवेळी देवाकडे एकच मागणं मागतात की माझी आणि नातीची भेट घडू दे। एवढ्या श्रीमंत आहेत पण देवाच्या दारात सगळी सारखी ना। एवढा पैसा अडका आहे पण त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही। होय ग बिचाऱ्या, देव या बिचारीची सर्व इच्छा पूर्ण करे। काका फुलं द्या। आणि सामान तुमच्याकडे ठेवता काय? आई भवानी, गेली 17 वर्ष किती पूजा केल्या, दानधर्म केले, उपास तपास केले। ही सगळी सेवा गोड मानून घे आणि सगळ्यांना दाखवून दे की माझा विश्वास खोटा नाही। देवी, ऐकतेस ना तू? अजून किती काळ माझी परीक्षा घेणार आहेस? मला कौल दिला होतास तसा आज काहीतरी संकेत दे, तोवर मी माघारी जाणार नाही। मी सकाळपासून पाण्याचा घोटही घेतला नाही आणि घेणारही नाही जोपर्यंत तू मला काही संकेत देत नाहीस। आई तुळजा भवानी, माझा विश्वास खरा ठरू दे। पाणी पाणी आहे का कोणाकडं? अहो पाणी आहे का आजी? अहो बघा की। निघिधर निघिधर किधर आजी हे घे पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या। सावकाश, हा सावकाश 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 सावकाश। आजी बरं वाटतंय? श्वास मागवा, बघा काय बसलाय, मागवा। हो जरा श्वास कोंडला इकडे, मागवा। माझी आजी आहे ती, मागवा। जावा बरं तुम्ही दर्शनाला, जावा। आजी बरं वाटतंय तुम्हाला? ते सॉरी, त्यांना घालवायला तसं बोललो मी, नाहीतर उगाच श्वास कोंडला असता। तुम्ही वर बघा, श्वास घ्या, मोठ्याने श्वास घ्या। बरं वाटतंय? आजी
तुम्ही खरंच एकटे आलायसा का? तुमच्या संग कुणी नाही? बघ मग देवीने संकेत दिला होता, मी पाण्याचं घोट सुद्धा घेणार नाही म्हटलं होतं, पण तुझ्या हातनं पाणी प्यायला भाग पाडलं मला. माझी नात माझी आजी, तुमची नात इथं कुठं आसपास आहे का? नाही ग बाळा, गेली 17 वर्ष मी वाट बघते तिची. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला बरं वाटेल. हा देव माझी आणखीन किती काळ परीक्षा पाहणार आहे कोणास ठाऊक. अहो, आपल्या नशिबात असते की नाही ते आपल्याला भेटतंयच बघा. आता आमचंच बघा की, आम्ही एवढ्या खेड्यागावात राहणाऱ्या पोरी अहो कधी गावची वीज बी ओलांडली नाही, तर हिम्मत करून शिकायला आलं की नाही मुंबईत. तुम्ही नका काळजी करू. हा तुम्हाला बरं वाटतंय आता? मी मदत करतो. उठा उठा, सावकाश. 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 थँक्यू ग मुलींनो, तुम्ही किती पटकन धावून आला त्या आजीच्या मदतीला. तुमच्या वयाच्या मुलांमध्ये एवढी समज बघून खूप बरं वाटलं. नाहीतर आजकालची जनरेशन पाहतो ना आम्ही, पण नाही, गुणी आहात तुम्ही. नाहीतर हल्ली कोण कुणासाठी एवढं करतं. अहो आजी, असं काय सुद्धा नाही बघा. मी इकडे येणं आणि तुम्हासनी आधार देणं ही देवीचीच इच्छा होती. तुम्हाला कुठे जायचंय का? बसा गाडीत, मी सोडते. हा, आवाज कॉलेज नाही नाही कुठंच नाही. तुम्ही जा, काळजी घ्या. नक्की का? संकोच करू नका. नाही, खरंच काय नाही तसं. बर आजी, मी प्रार्थना करतो देवीकडं की तुमची हरवलेली नात तुम्हासनी लवकरच भेटू दे. अच्छा, काळजी घ्या. कमळे, तू बी का नाही लय दीड शाणी आहेस बघ. चांगली ती आजी आपल्याला म्हणत होती की नाही सोडतो म्हणून. तुला बी लय उन्हात आणत फिरायची सवय. आता बघ, एक तर तू पत्ता बी घावा ना, आणि ही आपली म्हणती कशी. नाही नाही, तुम्ही जावा, आम्ही जातो. काळजी घ्या. तिथं आपलं काळजी करणार कोण हाय वय? चांगलं गेलो असतो ना गाडीत बसून. अगं ए, बंद कर की तुझं तोंड. बघ समोर दिसतंय का? पोचलो बांद्र्याला. चल आता विचारू पत्ता कोणाला तरी. नाही बाई, आता माझ्या पोटात काहीतरी गेल्या बिगर मला काय बी सुचणार नाही. आधी काहीतरी खाऊया. चल बाई चल, देतो.